काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष तथा मातंग समाजाचा डॅशिंग आणि कणखर चेहरा म्हणून ओळख असलेले चंद्रकांत महादेव लोंढे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय। कासरवाडी येथील कलासागर हॉटेल येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे स्वतः उपस्थित होते। त्यांच्या हस्ते लोंढे यांचे पक्षात औपचारिक स्वागत करण्यात आले। चंद्रकांत लोंढे यांचा प्रशासनावरती खूप मोठा वचक आणि दरारा आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक न्याय, मातंग समाजाचे प्रश्न, त्याचप्रमाणे वंचित घटकांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका घेताना लोंढे दिसले आहेत। त्यांच्या या ठाम आणि निर्भीड भूमिकेमुळे त्यांनी समाजात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। लोंढे यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून काँग्रेसमधील असंतोष आणि गळती अधिक स्पष्टपणे समोर आली आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाची ताकद सामाजिक आणि राजकीय पातळीवर अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे। येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून याचा थेट फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला होणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। अजितदादा पवार आणि अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वात आणि कार्यशैलीवर विश्वास व्यक्त करत चंद्रकांत लोंढे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मातंग समाजासह विविध सामाजिक घटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट शहराध्यक्ष तुषार कामटे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, अजित गव्हाणे, राहुल भोसले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड।